प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये काही अशी वर्षे येतात की त्यांनी जगाशी कमी पण स्वतःशी जास्त संघर्ष केलेला असतो. पण काही काळ असा येतो की त्यांनी काय गमावलं ह्यापेक्षा त्यांनी काही कमावलं ह्याला देखील जास्त महत्व आहे. असंच एक ताजं उदाहरण आहे ठाण्यातील आंबेडकर रोड येथे राहणारा तरुण स्वप्नील तांबे याचं. अक्षरशः स्वप्नीलनी गरिबीत दिवस काढले. त्याच्या आईचे कष्ट, त्याची मेहनत आणि एकंदरीत त्यांनी पाहिलेलं डोळ्यासमोरील स्वप्न जेव्हा सत्यात उतरतं तेव्हा त्यांच्या स्वप्नीलचा आणि त्याच्या कुटुंबियांचा आनंद मात्र गगनाला मावेल असा होतो. स्वप्नीची ही कहाणी स्फूर्ती घेणारी आहे म्हणून हा आपण व्हिडिओ करतोय. नमस्कार, मी योगेश आणि आपण पाहतात योगेश कोळी ऑनलाईन. योगेश कोळी ऑनलाईन, एक पाऊल तुमच्यासाठी. दोन 2003 साली मी पहिले पेपर विकायची सुरुवात केलेली. पोलीस लाईन, खारकराळी याच्यामध्ये प्रत्येक घरामध्ये मी पेपर टाकायचो. तेव्हा असा माझा पहिला संघर्ष होता. जेव्हा माझी पहिली कमाई होती, 250 रुपये फक्त पगार होता मला 2003 साली. नमस्कार. ज्या स्वप्नील तांबेची आपण स्फूर्ती देणारी कहाणी ऐकणार आहोत त्या स्वप्नीलचं आजच्या या मुलाखती स्वप्नील मी तुझं स्वागत करतो. खऱ्या अर्थानं सर्व तरुणांना स्फूर्ती देणारी, बळ देणारी अशी स्वप्नीलची कहाणी. स्वप्नील, नेमकी स्ट्रगलची सुरुवात तुझी कशी झाली? माझा संघर्ष खूप कठीण होता. माझे वडील वॉचमॅनचं काम करायचे आणि त्यांची काय तब्येत ठीक नसायची. त्यामुळे माझी आई भाजीचा व्यवसाय करायची. पहिले भाजीचा व्यवसाय करायची, तर त्यात काय तिला नफा नाही भेटायचा. तर ती पार्ट टाइम मध्ये हॉस्पिटलमध्ये पण साफसफाईचं काम करायला जायची. खूप कठीण प्रवास होता. माझ्या आई वडिलांनी खूप मेहनत केलेली आहे की माझ्या गरजा कशा पूर्ण होतील, की माझं शिक्षण कसं पूर्ण होईल, की अरे हा मुलगा चांगला शिकून चांगल्या ठिकाणी नोकरी केली पाहिजे, हीच त्यांची अपेक्षा होती. पण मग शिक्षणाचा काळ कसा गेला? शिक्षणाचा काळ सुरुवातीला खूप कठीण गेला. माझी वार्षिक फी 350 रुपये होती. ती पण भरायला आमच्याकडे पैसे नसायचे. तर ती मी तुम्हाला आठवण करून देतो. पाटील सर होते आमच्या शाळेमध्ये शिक्षक. ते स्वतः माझी फी भरायचे सगळ्यांकडून पैसे घेऊन. त्यानंतर मी विचार केला, नाही नाही हे चुकीचं आहे, आपली कोणतरी फी भरतंय, मग आपण आपली 350 फी कशी भरता येईल त्याच्यावर मी प्रयत्न केला. मग तेव्हा मी पेपर लाईनची सुरुवात केली. तेव्हा मला 250 रुपये पगार होता आणि 100 रुपये माझी आई मला द्यायची फी भरायला. मग पेपरची लाईन टाकताना म्हणजे कसा तो प्रवास होता? सकाळी उठणं वगैरे पेपर टाकणं? पेपर शाळा तर 7 वाजता असायची, त्यामुळे मला सकाळी 5 ला उठायला लागायचं आणि 1 तासात सगळी धावपळ करून, चहा नाश्ता करून, आंघोळ करून मग शाळेत 7 वाजता पोहोचायला लागायचं. खूप कठीण प्रवास होता तो. तर त्यातनं मग सगळा अभ्यास वगैरे करून सगळं तुझं ते असायचं नेहमीप्रमाणे? अभ्यास तर माझी ताई घ्यायची, कारण ताई माझ्यापेक्षा 10 वर्षांनी मोठी आहे. त्यामुळे ती माझा थोडाफार अभ्यास घ्यायची. आणि त्यानंतर वंदना क्लासेस आहे आमच्या इथं, त्या ताईने मला जवळ 5 वर्ष फ्री शिकवलं. कुठलंही मानधन मागितलं नाही तिने माझ्याकडून. म्हणजे अभ्यासात एकंदरीत तू हुशार होता? हा, हुशार नव्हतो, ठीक होतो. काय एवढा हुशार नव्हतो, थोडाफार ठीक होतो. पण मग तेव्हापासूनच मोठं होण्याचं स्वप्न होतं तुझं की नाही आपल्याला काहीतरी बनायचंय की आपल्याला काहीतरी त्या कर्तृत्वापर्यंत पोहोचायचं? मोठं व्हायचं स्वप्न तर मी लहानपणापासून बघितलेलं. जेव्हापासून पत्र्याच्या घरात राहत होतो तेव्हा मी डोक्यात एकच ठेवलेलं की आज जरी या पत्र्याच्या घरात राहतोय, पण मी अशी मेहनत करेल की माझ्या आई वडिलांना नक्कीच एखाद्या चांगल्या फ्लॅट मध्ये नेईल. स्वप्नील, मग तुला व्यवसायात कसं काय तुझी सुरुवात झाली व्यवसायाकडे व्यवसाय- नोकरी न करता? 2006 साली मी ITO जॉईन केला. तेव्हा मी एजंटचं काम करत होतो. त्यानंतर 2017 मध्ये अनुप माझा मित्र आहे, त्यांनी मला मार्गदर्शन केलं की तू ड्रायव्हिंग स्कूल चालू कर. मग तेव्हापासून माझी व्यवसायाची सुरुवात झाली. व्यवसायात पण खूप कठीण काळ होता. तेव्हा पण माझे भाऊ, RTOचे साहेब, तिथले प्रतिनिधी सगळ्यांनी मला खूप मदत केली. मी तुझं टॅलेंट त्यांनी पाहिलेलं का? टॅलेंट म्हणजे त्यांना माहिती आहे मी 12-12 तास काम करायचो. कुठलंही काम असू दे, माझी मेहनत करायची तयारी होती. त्यामुळे ते मला पाठबळ द्यायला लागले, नाही स्वप्नील तू कर, आम्ही आहेत तुझ्यासोबत. आणि मग नंतर पुढे काय मग?
नंतर पुढे पुढे आपले चांगले दिवस येत गेले. जसं जसं व्यवसायात मी उतरायला लागलो, लोकांशी कॉन्टॅक्ट वाढले, मैत्री खूप मोठी आहे माझी. मित्रांनी खूप मोठा सपोर्ट केला, म्हणजे छोट्या छोट्या कामापासून सुरुवात केली. आज आता सध्या काय व्यवसाय तुझा चालू आहे? आता सध्या माझं ड्रायव्हिंग स्कूल आहे. आपल्याकडे 10 गाड्या आहेत आता. वा, क्या बात. त्याच्यातनं तू सर्वांना वाहन चालवायला शिकवतोस. हा, त्यातून काही मित्रांनाच मी कामाला ठेवलेले आहे, म्हणजे त्यांना माझ्या मार्फत रोजगार मिळतो. आज आपल्यामुळे 15 कुटुंब चालतात. अच्छा, म्हणजे तुला जी मित्रांनी मदत केली त्याचं श्रेय फळ म्हणून तू त्यांना रोजगार दिलास. माझी खूप इच्छा आहे की मी जसा मोठा झालेलो आहे, मोठा तर नाही बोलता येणार, थोडंफार जी मी यश गाठलेलं आहे त्यामध्ये माझ्या मित्रांनी मोठं झालं पाहिजे. त्यांच्याही घरच्यांच्या अपेक्षा आहेत की आपल्या मुलांनी फ्लॅट घेतला पाहिजे, चांगली नोकरी केली पाहिजे, चांगलं राहिलं पाहिजे. नंतर मी कामाला लागलो. आमच्या इथं भली मोठी इमारत झालेली विकास फार्म्स, तिथं एक स्विमिंग पूल मध्ये काम होतं. स्विमिंग पूल रोज साफ करायचा. भली मोठी इमारत आहे एकदम, बघू शकता तुम्ही. तेव्हाच मी ठरवलं की अशा उंच इमारतीमध्ये एक दिवस फ्लॅट घेईन. हे घर आहे जे माझ्या आईने स्वतःच्या मेहनतीने पत्र्याचं घर बांधलं होतं. घरात खाली कोबा असतो मोस्ट ऑफ तरी, पण आमच्या घरात कोबा नव्हता, माती होती. त्यामुळे आणि मागे तलाव पण होता, त्यामुळे तिथं घुशी उंदरं प्रमाण खूप होतं. मी घाबरायचो लहानपणी. मी आईला बोलायचो मी इथं राहणार नाही म्हणून. पण मी तेव्हापासून एकच डोक्यात ठेवलेलं की यापुढे मी स्वतः मेहनत करेल आणि आईला एकदम चांगल्या घरात नेईन. स्वप्नील, लहानपणापासून तू स्वप्न पाहिलेस, म्हणजे स्वप्नीलनी पत्र्याच्या घरामध्ये राहून देखील आपल्याला गगनचुंबी इमारतीमध्ये एखादा आपला देखील आलिशान फ्लॅट असला पाहिजे. हे स्वप्नीलनी स्वप्न पाहिलं, नव्हे तर स्वप्न ते साकारलं देखील. स्वप्नील, कसं वाटतं नवीन घरात गेल्यानंतर? म्हणजे आंबेडकर रोडवर राहणारा, छोट्याशा पत्र्याच्या घरात राहणारा स्वप्नील ते उंच फ्लॅटमध्ये राहणार, कसा काय प्रवास आहे आणि कसं वाटतं? आज पण त्या बिल्डिंगच्या आतमध्ये जेव्हा एंट्रन्स आहे, त्याच्या गेटच्या आतमध्ये गेल्यावर मला एकदम अंगावर काटा येतो की यार, आपण खरंच जी मेहनत केली, 25 वर्ष लागले मला त्या गोष्टीपर्यंत पोहोचायला. ही खूप भारी भारी फिलिंग येते. भले माझा फ्लॅट 1 BHK खूप छोटा आहे, तरी पण आपण 10 बाय 10च्या घरात राहिलो, त्यामुळे मला तो खूप मोठा फ्लॅट वाटतो. खूप जबरदस्त फिलिंग होती. आणि मग ह्याचं श्रेय कोणाला द्यायचंय तुला आता? श्रेय माझे सगळे मित्र, माझे आई वडील, माझी बहीण, आणि सगळ्यात मोठं श्रेय द्यायचं माझ्या बायकोला द्यायचंय. कारण ती कामाला लागल्यापासून तिने स्वतःच्या हाऊस मौज काय पूर्ण नाही केलं. की माझं जे स्वप्न होतं ना, आपण किती वर्ष भाड्यानं राहणार, आपण स्वतःच्या घरात राहायला जाऊ, एक एक रुपया तिने जीव मारून साठवलेला आहे. त्यामुळे सगळ्यात मोठं श्रेय मी तिला देईन. स्वप्नील, शेवटचा प्रश्न. तुझ्याप्रमाणे अनेक तरुणांची स्वप्न आहे, पण काहींची स्वप्न पूर्ण झाली नाही, काहींची अर्धवट राहिलेली आहे. अशा तरुणांना स्फूर्ती तुझ्या व्हिडिओतनं तर मिळणारच आहे पाहून, पण त्यांना काय, खचलेल्या तरुणांना स्वप्न पूर्ण होण्यासाठी तू संदेश देशील? खचलेल्या तरुणांना तर मी सांगतो, तुम्ही हार मानू नका. तुम्ही तुमची मेहनत चालूच ठेवा. तुमची मेहनत बघून तुम्हाला एक एक करून सपोर्ट करणारे सगळे व्यक्ती जोडत जातील. आज 25 वर्षाचा योग आलेला आहे. चोरी से छुप छुप के मैंने चोरी से छुप छुप के तिनका चुन के सपना एक बनाया. डोरी से बुन बुन के मैंने डोरी से बुन बुन के टुकड़ा टुकड़ा सी के सपना एक बनाया. टुकड़ा टुकड़ा सी के सपना एक बनाया. सपने रे सपने मेरे सच हो जाना रे, हो जाना रे, हो जाना रे. आज ही रिबीन आमच्या 2 माऊली कापतील, कारण त्यांना मोठा करण्यात आमचा खूप हातभार आहे. ह्या माझ्या आईने रोडवर झाडू मारून भाजी विकून आम्हाला वाढवलेलं आहे, त्यामुळे आज हे सगळं शक्य झालंय. आणि ह्या आमच्या माऊलीने ह्या मुली शाळेत इंग्लिश मिडियम मध्ये शिकाव्या, स्वतः घरी शिलाई मशीनवर काम करून त्यांना वाढवलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं हा मान त्यांचाच आहे. सपने रे सपने मेरे
हो जाना रे, हो जाना रे, हो जाना रे। आजा डायरी में छुपा दूं, आजा तुझको चोटी में बांधूं, कहीं किसी को न दिख जाए। सपने रे सपने रे सपने मेरे, हाथ तेरा कस के पकड़। आज हा फ्लॅट घेण्यामागे नुसती माझी एकट्याची मेहनत नाही, तर माझ्या बायकोने पण खूप मेहनत केली आहे. 12-12 तास तिने काम केले, स्वतःचा जीव मारून एक रुपया जमा केलेला आहे. आणि आज 25 वर्षानंतर आमचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे. तिला बोलू तेवढं कमीच आहे. मनापासून थँक्स बोलतो. खूप कष्ट करून लोकांनी हे उभारलेलं आहे आणि त्यात त्यांना कायम समाधान आणि आरोग्य कायम लाभो तुमच्या चरणी प्रार्थना. कॉंग्रॅच्युलेशन. एक बनाया. मित्रांनो, आजच्या काळात वेळेला फार महत्व आहे. एक संधी गेली म्हणून दुसरी शोधा, कारण हिंमत हारला तर कदाचित आयुष्यात रिकामा हाताना राहावं लागेल. परंतु स्वप्नीलचा हा व्हिडिओ पाहताना तुम्हाला देखील स्फूर्ती येईल आणि तुमच्या स्वप्नातली जी काही स्वप्न असतील ती नक्कीच पूर्ण होतील. हा व्हिडिओ करण्यामागचा उद्देश आपला हाच होता की राहिलेल्या स्वप्नांना स्वप्नीलच्या व्हिडिओतनं स्फूर्ती मिळेल आणि त्यांची स्वप्न देखील माझ्याप्रमाणे देखील तुमची स्वप्न असेल ती पूर्ण होतील. व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स देखील करा. थांबूया, नव्या व्हिडिओकडे लवकरच भेटूया. एक पाऊल तुमच्यासाठी. स्वप्नील, धन्यवाद. धन्यवाद. सपने रे सपने रे सपने मेरे, सच हो जाना रे, हो जाना